गुड मॉर्निंग गाईज. तर ही जी व्हिडिओ मी शूट करतो ही त्या इव्हेंटच्या नंतरची आहे, बट मी ही आता पहिला काळ टाकतोय बिकॉज मला त्या इव्हेंटच्या पाठच्या सर्व सांगायचं. तर सुरुवात आमची होते 11th पासून. 11thला आम्ही एक ग्रुप तयार झाला. क्लासरूम मध्ये बसून मजा मस्ती करून करून आमचा एक ग्रुप तयार झाला आणि त्याला नाव पडला आओ बंधू. त्या ग्रुपची स्टार्टिंग 11th पासून जी झाली की आता आम्ही फर्स्ट इयरला आहोत. अजूनपर्यंत तो ग्रुप आहे. मग नंतर एक दिवस मला असा बसल्या बसल्या विचार आला गणपतीच्या पहिला, की का ना आपण एक आपल्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट केला पाहिजे. मी माझ्या ग्रुपमध्ये टाकला, सगळ्यांनी सजेस्ट केला की हो करू करू करू. पण तुम्हाला मी एक सांगतो की इव्हेंट करता आम्हाला किती अडचण आली. सुरुवातीला इव्हेंट करायचा बोललो तर माहिती पडला प्रिन्सिपलची सिग्नेचर कंपल्सरी. पहिल्या दिवशी प्रिन्सिपल मॅम कडे गेलो. प्रिन्सिपल मॅम बोलली दुसऱ्या दिवशी ये. दुसऱ्या दिवशी बोललो तिसऱ्या दिवशी ये. असे करून प्रिन्सिपल मॅमने आम्हाला 5 दिवस हे केले. सिग्नेचर भेटत नाही की लगेच मग टर्फवाल्यांनी आम्हाला त्रास दिला. त्रास म्हणजे अडचण दिली. त्यांनी आम्हाला 4-5 दिवस अडकवून ठेवले. ते होत नाही की आम्ही तो पहिला डीजे वाला बुक केलेला, तो डीजे वाला पण प्रॉब्लेम झाला. डीजे वाल्याने पण ऐन टायमाला कॅन्सल केली. त्याच्यामुळे सुद्धा परत इश्यू क्रिएट झाला. असे करून करून आम्हाला कंटिन्यू खूप अडचण आली. मग त्यानंतर स्पॉन्सरकडे गेलो. सगळे स्पॉन्सर फिक्स झालेले. स्पॉन्सर फिक्स झाले आणि नंतर अचानक ऐन टायमाला कार्यक्रमच्या 1-2 दिवसा अगोदर सर्व स्पॉन्सर नाही बोलले. हा असं करणार का मग प्रत्येक पुराने पैसे काढले, टरचा खर्च केला आणि आमचे जे होते थोडेफार लोक त्या लोकांनी मदत केली आणि मग आम्ही डीजे वगैरे बुक केलं. खूप मेहनत घेतली सर्वांनी आणि मग असा फायनली तो डे आला. नारळ फोडून आम्ही स्टार्ट केला आणि फायनली तो डे स्टार्ट झाला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा आहे, तर मी VPM कॉलेजमध्ये शिकतो आणि मी आणि माझ्या ग्रुपने ऑर्गनाईज केलाय गरबा इव्हेंट. बघू शकता. हा बघा, ए चले चवाड, ए ओरडा रे, जरा जरा ओरडा. आबा अर्धी ग्रुपची इथं उभे आहेत, अर्धे गेट वरती उभे आहेत. ए हा बघा कोहली काका भडक बिन फुकट. इथं चेकिंग वगैरे चालू आहे. खाली फिकट झगडा मत करो. कार्यक्रम सुरू झाला होता. आफत आफत. त्यांच्या मुला काही टाइमपास झाले. तिथं कार्यक्रम सुरू आहे. टाइमपास बघा, हे बघा. हो हो हो, हे बघा, हे काय रे, तू तर कॉलेजची नाही, तू कॉलेजमध्येच नाही. अरे तू कॉलेजमध्येच नाही. शिकली संपली संपलं सारं. आता तुझा एक पुढच्या वर्षीचं लग्न, तिचा पण ब्लॉग बनवू आपण दिवाळीत. गाईस आता आपले मित्र आलेत. पाठीमागे फुल फट्टे क्राऊड चालू आहे. तिकडे बघू शकता तुम्ही. वन साइड क्राऊड चालू आहे. विचार केला त्यापेक्षा अफाट पब्लिक आले आपल्या कार्यक्रमाला. फुल फुल पब्लिक मध्ये ना, फुल पब्लिक आले. दादू पण आले आणि नाचता नाचता पब्लिकने माझ्या गळ्यात बघा काय टाकले. जायला चुनरी काढून टाकले डायरेक्ट मला. दादू बिदू पण आहे. आतमध्ये गेल्यावर भेटू, थांबा. मित्र आले आपण त्यांना घेतो आणि मग जातो आतमध्ये. काय आता परत आतमध्ये चाललोय. काय मला लय फट्टे पब्लिक नाचते. फक्त भांडणं व्हायला नको, कारण का प्रिन्सिपल मॅमने परमिशन दिले, बोले की भांडणं करू नका. त्या एंडिंगला मी तुम्हाला क्लिप दाखवल किती आम्ही मेहनत घेतले काय.
4 दिवस प्रिन्सिपल मॅम कडं, 4 दिवस इथं तिथं लय 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 झंझट आहे. तुम्हाला सर्व गोष्ट दाखवतो एंडिंग मध्ये. इकडे गेल्यावरती भेटू. गाईस फायनली कार्यक्रम संपला. हे बघा तुम्ही बघा 2:30 ला कार्यक्रम सुरू होणार होता. 3:30च्या नंतर आली माहिती सोबत. हा बघा जय बर्थडे बॉय, ह्याच्या बर्थडेच्या दिवशीच आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. पार्टी देणार आहे आता तो. बर्थडे बॉय मस्त आहे की बर्थडे झालेला आहे प्रकारे. ती बघा 5 रुपयाची कॅन्डी. ए विनीत सरक लाला. कार्यक्रम एवढा वांचन लोकांना वाटत होता की आम्ही फेक आहे, फेक इन्व्हिटेशन वगैरे बनवलं, बट आम्ही करून आम्हालाच माहित होतं एवढी पब्लिक येईल. अर्धा टर्फ जो टर्फ आम्ही बुक केला नव्हता तिथं पण लोक आलती. प्रतिसाद जिथं पब्लिक आम्ही टर्फ बुक केला नव्हता तिथं पण पब्लिक आलेली. जसा बोलला तसा हाकलला आम्ही. शनिवारी सकाळी तो जय कुठे गेला? जय गाईज कार्यक्रम झाल्यानंतर पोरांना प्रेमात बोलायचं की बाहेर जा. हा बोलतो एक्सक्यूज मी, बाहेर जा, चला बाहेर जा बोलतो डायरेक्ट. जरा साफसफाई करून दे थांबा. बाबा काय प्रेम चालू आहे. काय करतोय सांग? कचरा साफ करतो. तू करते? कर ना तू. तू करते? तू कर ना. करतात काय? हाय गाइस. हा ब्रो ये संघर्ष जाधव बघा. गाईज हा बघा, हा बघा. कार्यक्रम केला तर साफसफाई तर करायला लागेल ना. गाईज आपल्या भावाचा बर्थडे, भाई का बर्थडे. कचरा टाकू नको कुठं. लालाने बिल्ला सोड दिए. हे बार बार दिन ये आए,
बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हमरे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे सो गाइस प्रोग्राम फायनली संपलाय आता घरी आलोय खूप हालत खूप खराब झाली फ्रेश होतो फ्रेश सो गाइस फ्रेश वगैरे नाही झालं असं येऊन बसलो इथे तर आता ब्लॉगची एंडिंग करतोय बट एंडिंग बोलायला गेलो तर जो कार्यक्रम आम्ही केलाय एक ग्रुप काय असतो एक युनिटी काय असते ग्रुप स्ट्रेंथ काय असते हे आज आम्ही दाखवला आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्याच्या पाठीमागे माझ्या एकट्याचा हात नाही किंवा माझ्या मित्राच्या एकट्याचा हात नाही आमच्या पूर्ण ग्रुपचा हात आहे सर्वांनी मदत केली सर्वांनी धावपळ केली प्रिन्सिपल मॅमचा पण एक पॉइंट बरोबर होता की भांडणं व्हायला नको म्हणून त्या सुद्धा परमिशनला टाइम लावत होते बट तरी सुद्धा त्यांना विश्वास पटून दिला मी की आम्ही पोरं कार्यक्रम करू शकतो आणि 11th पासून ते लास्ट इयर पर्यंत जेवढे पण स्ट्रीम आहेत सर्व 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 स्टुडंट आलेले म्हणजे विचार करा किती किती सारी पब्लिक आलेली त्यांना हँडल केलं पाण्यापासून सर्व सर्व गोष्टी घेतल्या मी जास्त क्लिप काढू शकलो नाही बिकॉज कंटिन्यू अनाउन्समेंट माईक वरती सर्व करत होतो तर आम्ही पोरांनी तो कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला आणि तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय